नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत अमोल कराडकर, द हिंदूचे पत्रकार, गौरव जोशी, जे आपल्याशी थेट सिडनीहून संवाद साधणार आहेत. तर वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत आहे, गौरव आणि अमोल. नमस्कार. येस. करूया सुरुवात आपण. सुरुवातीच्या आधी परत एकदा सांगतो की आपला व्हिडिओज आधीचे जे केलेले आहेत याच्या प्रिव्ह्यूचे किंवा आधीच्या टेस्टच्या रिव्ह्यूचे त्याला मस्त रिस्पॉन्स मिळतोय. अधिकाधिक लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांमध्ये फिरवा आणि आपल्या युट्यूब, फेसबुक दोन्हीकडे मेंबरशिपचे ऑप्शन पण आहेत. ते पण एक्सप्लोर करा. नक्की काय आहे ते प्रकरण तेही समजून घ्या. आता मात्र आपण येऊया ब्रिस्बेन टेस्ट मॅच वरती. 1-1 असं झालेलं आहे. अमोल आणि गौरव दोघांची प्रेडिक्शन ऑस्ट्रेलियाची सिरीज विन हीच होती. तर पर्थमध्ये चमत्कार झाला, ऍडलेड मध्ये 1-1 झालं. गौरव, ब्रिस्बेनमध्ये काय बदलाचे वारे दिसत आहेत? कारण आपण म्हणजे ऍडलेडच्या आधी जे ऑस्ट्रेलियाच्या टीम बद्दल बोलत होतो ते आता आपण इंडियाच्या टीम बद्दल बोलतोय. एकदम ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर्स म्हणजे अंडर प्रिपेअर्ड होते का? नंतर मार्नस लाबुशेनच्या किती टेस्ट मॅचेस उरल्या आहेत? आता सगळं उलटं झालंय ना. रोहित शर्मा कॅप्टन राहणार का? तिसरा फास्ट बॉलर कोण असणार? हे सगळे प्रश्न आहेत. पण एक ब्रिस्बेनला म्हणजे आता टीम बुधवारी ब्रिस्बेनला गेली आहे. एक मात्र ॲडिलेडमध्ये बरीच प्रॅक्टिस झाली इंडियन टीमची. कारण बुधवारी आणि कदाचित गुरुवारी पण म्हणजे 2 डेज बिफोर टेस्ट मॅच पण थोडा ब्रिस्बेनमध्ये पाऊस सांगतायत. त्यामुळे ट्रेनिंग किती होईल ब्रिस्बेनच्या गॅबा विकेटच्या जवळच्या नेट्समध्ये हे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. पण ब्रिस्बेनला आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलिया आता एक वेळी नाही दोन वेळी हारली. मागच्या वर्षी चक्क वेस्ट इंडिजनी पण ऑस्ट्रेलियाला हरवलं. त्यामुळे पूर्वीचं ते ऑस्ट्रेलियाचं फोर्ट्रेस किल्ला म्हणायचे ते आता जरा कमी झालंय. कारण भारतीय टीम जिंकली आणि नंतर वेस्ट इंडिजनी पण ऑस्ट्रेलियाला तिथे हरवलं मागच्या वर्षी. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. अमोल? गॅबने सुरुवातीलाच तुझा इंट्रो तोडला असं मला वाटलं. रोहित शर्मा कधी कर्णधारपद सोडणार हा जो मुद्दा आहे, पण त्याच्यावर नंतर येऊ. आता मला असं वाटतंय की खरंच कर्णधार बदललाय का असं परत कन्फ्युज होतोय. मागच्या आठवड्यात आपण बोललो तसं की जिंकलेल्या संघात 3 बदल केलेत. ओके, आता सपाटून मार खाल्ल्यानंतर परत किती बदल होणार याची सुरुवात आपण करतोय चर्चेने. म्हणजे खरंच आपण रिवाइंड टू रवी शास्त्री, विराट कोहली एरा झालाय का असं म्हणायची ठासून वेळ येते. पण बदल होपफुली 2 बदल होतील भारतासाठी, पण परत खात्री नाही मला. कोण किती स्वतःच्या आडमुठे धोरण अवलंबणार का फ्लेक्सिबल राहणार याच्यावर बदल होतील का आणि किती होतील याच्यावर अवलंबून. पण बदल, गौरव, बदल अपेक्षित काय? बदल होतील नाही होतील हा भाग वेगळा, म्हणजे आपल्याला काय वाटतंय हा भाग वेगळा. पण तुमच्या दोघांचं प्रेडिक्शन काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदल आपण बोलतोय तर ऑस्ट्रेलियामध्ये हेझलवूड परत येण्याची शक्यता आहे का? आता ते त्याला रिस्क करणार नाहीत. आणि बदल भारताच्या टीम मध्ये काय व्हायला पाहिजे ते आधी सांगा, आणि मग तुम्हाला काय वाटतंय ऍक्च्युअल काय होईल, दोन्ही सांगा. ऑस्ट्रेलियामध्ये हेझलवूडचा फिटनेस अजून एक शुक्रवारी त्याची मॅचच्या आधी एक परत फिटनेस टेस्ट होईल. तो बॉलिंग करू शकतोय. त्यांनी ॲडिलेडमध्ये पण फुल 100% म्हणजे एफर्टनी बॉलिंग केली. पण ते म्हणतायत की त्याची जेव्हा प्रॉब्लेम होतोय तेव्हा बॉडी जेव्हा कूल होते त्यामुळे एक स्पेल तो टाकू शकतो, 2 स्पेल टाकू शकतो. लक्षात ठेवा ब्रिस्बेनला प्रचंड गरमीपेक्षा ह्युमिडिटी म्हणजे मुंबईसारखं वातावरण असतं. त्यामुळे त्याच्यात थोडंसं त्यांना ते रिस्की वाटतंय. कुठेही रिस्क असेल मला वाटतं तर हेझलवूड खेळणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की बोलंडनी खूप चांगली बॉलिंग केली आहे. तर हा डिसिजन ऑस्ट्रेलिया मला वाटतं शुक्रवार किंवा फार तर इव्हन मॅचच्या सकाळ पण हा घेणार नाही.
हेझलवूड फिट असेल ना तर तो नक्की खेळेल, कारण हे पिच हेझलवूड साठी जास्त सुटेड आहे. कारण परत आपण तो म्हणतो बाउन्स आहे, त्याचा रेकॉर्ड चांगला आहे आणि गॅबाला बोलंडपेक्षा तो जास्त नक्की सूट होतोय. आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला टेस्ट मधला बेस्ट बॉलर शेवटी हेझलवूडच होता. भारतीय टीमकडे यायचं तर आता कुठे म्हणजे पहिला प्रश्न आहे म्हणजे बॅटिंग नाही चेंज होईल, पण अमोल म्हणजे परवा रोहित शर्मा मॅच नंतर म्हणाला की हर्षित राणाने काय म्हणजे एक मॅच चांगली खेळली त्याच्यानंतर कशाला म्हणजे जर चूक केली नाही तर कशाला काढायचं. मग वॉशिंग्टन सुंदरला कशाला काढला ना, म्हणजे काहीतरी लॉजिक पाहिजे. त्यामुळे अक्षदीप खेळणार म्हणजे एक ऑलरेडी आपल्याला मी तर चूक मानलेली आहे की त्या पिचवर आकाशदीप. की सॉरी आकाशदीप खेळायला हवा होता, पण आता ते झालेलं आहे. पण आता परत ती चूक करायची का हर्षित राणाला परत खेळायचं, कारण थोडा स्विंग असेल आणि बाउन्स असेल तर प्रसिद्ध कृष्णाला खेळवायचं. राईट. पुन्हा एकदा आठवण करून देतो गॅब, आपण ऑफ कॅमेरा आपण बऱ्याच वेळा बोलतो की आपण पत्रकार बऱ्याच वेळा कर्णधाराचे किंवा कोचेसचे किंवा प्लेयर्सचे ऍथलीटचे जेव्हा आपण कोट्स लिहितो तेव्हा आपण ते दगडावरची रेघ ज्याला गॉस्पेल म्हणतो ना तसं मानतो. तर लिहिताना ऍज अ न्यूज जर्नलिस्ट माझी जबाबदारी असते की तेवढंच लिहायचं. त्याचा अर्थ काढताना लोकांनी विचार करायला पाहिजे, जे आपण आत्ता करायचा प्रयत्न करतो. आज कुठलाही कर्णधार पब्लिक प्लेसमध्ये बसून कॅमेऱ्यासमोर कुठल्याही प्लेअरला खाली ओढणार नाही, चांगला आणि जबाबदार कर्णधार असेल, राईट. त्याच्यामुळे स्पेसिफिकली तो हर्षित राणाला डिफेंड करणारच. पण आपल्याला दिसतंय 2 टेस्ट मॅचेस मध्ये काय झालंय हर्षित राणाचं, आणि त्याच्यात त्याची चूक वगैरे प्रकार नाहीये, तो शिकतोय. ओके, तो तयार होता का हा प्रश्न आपण मालिकेनंतर विचारू शकतो. ओके, कारण याच हर्षित राणाच्या एका बॉलवरून 10 दिवसापूर्वी निम्म भारतीय क्रिकेट कसा मास्टर स्ट्रोक होता आणि कसं त्याला लपवून ठेवलं होतं हेही बोललेलं आहे, तेही विसरता कामा नये. त्याच्यामुळे चेंजेस ऑब्व्हियसली भारताच्या दृष्टीने ते 2 आहेत की आकाश किंवा प्रसिद्ध खेळायला हवा हर्षित राणाच्या ऐवजी आकाश किंवा प्रसिद्ध कृष्णा. आणि दुसरा चेंज माझ्या दृष्टीने जर तुमच्याकडे एकच स्पिनर हवा तर तो रवींद्र जाडेजा हवा. साधी गोष्ट आहे. तुम्हाला कंट्रोलिंग, तुम्हाला विकेट टेकिंग स्पिनर लागला तर फक्त सिडनीमध्ये लागणार आहे, तेव्हा आपण बघू. तोपर्यंत अजूनही वॉशिंग्टनच्या पुढे रवींद्र जाडेजा हवा. आणि परत असंच आहे, तू म्हणलास तसं की वॉशिंग्टननी काय चुकीचं केलं होतं पहिल्या टेस्टमध्ये, तो मुद्दा नाहीये. रवींद्र जाडेजाला काढणं ही घोडचूक आहे, ती मान्य करा, ती लवकरात लवकर सुधारा. कदाचित संघाचा बॅलन्स आणि जर नितीश राणाचा कॅमिओ चालतायत, त्याची बॅट चालतीये, तर रवींद्र जाडेजा तिथे उभाही राहू शकतो की तू मारत राहा, मी उभा राहतो. ओके, हे जाडेजाशिवाय कोण करू शकणार आहे तेव्हा. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे 2 चेंजेस आवश्यक आहेत. माहित नाही आता काय करतायत आदित्य जोशींना, नसतं माहितीये ना. आणि एक गोष्ट जाणवली आहे, तुम्ही रेकॉर्ड बघा, नंबर्स बघा. रवी अश्विन हो इंडियात सेंचुरी करतोय. रवी अश्विन आता 8 नंबरचा बॅट्समन नाहीये ओव्हरसीज. तो बॉलिंग ऑलराऊंडर नाही, म्हणजे खूप कमी आली आहे त्याची. म्हणजे आणि बाहेर त्यांनी सेना कंट्रीज मध्ये कधी रन नाही बनवले, तर तो 8वा नंबर खेळू नाही शकत. तो मला वाटतं आता 9 नंबर झालाय. त्यामुळे तो बॅटिंग ऍड करत नाही, ऑलमोस्ट 4 बॉलर होऊन जातात, असं माझं म्हणणं आहे आदित्य. नाही, प्रश्नच नाही. म्हणजे अश्विन, म्हणजे जर का अश्विन खेळणार होता तर तो पहिल्या टेस्टलाही खेळायला हवा होता. दुसऱ्या टेस्टला त्याला खेळवण्याचं काहीच लॉजिक नव्हतं. म्हणजे पहिल्या टेस्टला खेळला असता आणि मग कंटिन्युअस म्हणून दुसऱ्या टेस्टला खेळला असता. हे म्हणजे आता त्याने संगीत खुर्ची केले ना. म्हणजे आता खरंच जडेजा खेळला तर एका टेस्ट मॅच मध्ये अश्विन, एका टेस्ट मॅच मध्ये वॉशिंग्टन, एका टेस्ट मॅच मध्ये जडेजा. म्हणजे टीम मॅनेजमेंटला काहीच आयडिया नाहीये की त्यांना काय हवंय. आणि म्हणजे मग जर का चौथ्या त्यांनी टेस्ट मॅचला खरंच दोघं जण सॉरी खेळले. सर नाही, चौथ्या मेलबर्नला टेस्ट आहे मॅचला पण ती चौथ्या मेलबर्नला टेस्ट आहे. मॅचला चकायचं आणि मग ठरवायचं जो जिंकेल तो खेळ. असं. कारण अश्विनची बॉलिंग खरंच चांगली होती ऍडिलेड मध्ये, नो डाऊट. त्यांनी त्याचा रोल इतका व्यवस्थित खेळला, त्यांनी विकेट काढली, चांगली बॉलिंग केली. पण
शेवटी तुम्ही अश्विनला बॉलर म्हणून सिलेक्ट करताय का तरी बॅटिंग पण थोडी केली पाहिजे, बॅटिंग केली पाहिजे ह्याच्यावर मात्र ते विसरून जा. आता होत नाही अश्विनकडनं ते. आणि स्टॅटिस्टिक्स आणि नंबर्स ते दाखवतात. परवा ॲडिलेडच्या टेस्ट मॅच मध्ये पण आपण बघितलं ते. नाही, तो काही प्रश्नच नाहीये. मला विचारायचं आहे की म्हणजे आपण आधी पॅट कमिन्स बद्दल बोललो होतो या टेस्टच्या आधी, ॲडिलेडच्या आधी. गौरव म्हणाला होता की त्याचं ॲव्हरेज 36-37 झालेलं आहे, जे नॉर्मली 23 असतं. त्यांनी दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये सरळ 5 विकेट घेतल्या आणि त्यांनी तो विषयच संपवला. आणि कमिन्स हे म्हणजे आपण ओव्हर दी इयर्स बघितलंय, तो उत्तर फक्त मैदानातनच देतो आणि ते त्यांनी परत करून दाखवलं आता दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये. पण त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो विषय आता या सिरीज साठीच संपलाय हे क्लिअर आहे. भारताचं काय होणार? पहिल्या टेस्ट मॅच मध्ये बुमराह कॅप्टन होता, दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये रोहित कॅप्टन होता. परत बुमराहकडे जाईल कॅप्टन्सी. अमोल, आधी तुला विचारतो हा प्रश्न मुद्दाम की रोहितच्या कॅप्टन्सीचं त्याला परत ही टेस्ट पण समजा तो फेल गेला आणि असाच स्क्वेअर्ड अप झाला तर त्याला काढणं ऑन कार्ड आहे का तोच म्हणेल धोनी सारखं की मी बाजूला होतो? तू नाव घेतलंस धोनीचं. ओके, त्याच्यामुळे समस्त सोशल मीडिया जनरेशनला एकदा आठवण करून देतो की 2011 साली जा जरा चेक करा. ओके, भारताच्या कर्णधारांनी जर कर्णधार हा एस्टॅब्लिश्ड कर्णधार असेल, ओके, तर संघ काहीही झालं तरी कर्णधार काढला जात नाही. भारत इंग्लंडमध्ये 4-0 हारला. त्याच्यानंतर भारत जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये 4-0 हारला 2011-12. ओके, त्याच्यानंतर पुढची 3 वर्ष जेव्हा आता हे उदो करणारं स्टेटमेंट आदित्य जोशींनी केलं की धोनीनी कसं मोठेपणाने संघ हिताचा विचार करून नवीन मोरक्या रेडी आहे म्हणून लगेच मध्येच म्हणला जा आता तू पुढे घेऊन जा. पण तेव्हा किती वाईट अवस्था होती संघाची. काही झालं तरी संघाचं काही होऊ शकत नाही, सगळ्यांना माहिती होतं आपल्याला. ना कर्णधार बदलला, ना वेटरन्स होते, त्यांना जायला सांगितलं गेलं, ते स्वतःहून गेले. राईट. आणि जो लेजंड आहे त्याला त्याच्यानंतर 2013 साली विचारणं गेलं चीफ सिलेक्टर बदलल्यानंतर, संदीप पाटील आल्यानंतर, की बाबा काय करायचंय तुला, किती वेळेस तू. ओके, त्याच्यामुळे काहीही बदलत नाही. असं निजर रिॲक्शन भारतीय क्रिकेटमध्ये होत नाहीत. हा भारतीय क्रिकेट आणि पाकिस्तान क्रिकेट मधला स्टार्क डिफरन्स आहे आणि म्हणून भारतीय क्रिकेट पुढे आहे एवढं आज. ओके, कन्सिस्टन्सी मेंटेन करतात ते जर दर आठवड्याला कर्णधार बदलायचा असं जर भातुकली खेळायची असेल तर मग तुम्ही फक्त इंस्टाग्राम आणि ट्विटरवर खेळा, क्रिकेट फॉलो करू नका. क्रिकेट बघता का हॉकी बघता एक फेवरेट डायलॉग आहे मराठी क्रिकेट वरचा. तसं त्यांना विचारायची वेळ येईल. होणार का नाही? अमोल, मला एक विचारायचं आहे आता. पण एक मिनिट, हे बघ ते आता सॉरी गौरव, एकच फक्त हे जे आता सगळे ठोकताळे आहेत ना, जे आता अमोलने आपल्याला खूप मोठं लेक्चर दिलं, ते एकच लक्षात ठेवा म्हणजे की आता तिकडे गौतम गंभीर नावाचा माणूस कोच म्हणून आहे. ओके, जर का आपण पुढच्या 2 टेस्ट मॅच हरलो ना सपाटून तर ब्लेम ढकलायला काहीही होऊ शकतं. म्हणजे ते व्हावं न व्हावं त्यांनी काय होईल या गोष्टी वेगळ्या, पण गंभीर असताना काहीही होऊ शकतं हे मला आतापर्यंतच्या त्याच्या छोट्या कोचच्या टेन्युअर मधनं इट इज व्हेरी टफ टू प्रेडिक्ट. काही होऊ शकतं. अमोल तू बोल, मग गौरव. साधी गोष्ट आहे, न्यूझीलंड विरुद्ध घरी 3-0 हरलेली आहे टीम. ओके, त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाची जर मालिका गेली तर लॉजिकली कर्णधारांनी स्वतःहून न्यूझीलंड विरुद्ध जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध जसं त्याचा जो दुसरा मुंबईचा जो सिनियर आहे ना लेजंड सचिन तेंडुलकरनी ऑस्ट्रेलियात 99-2000 मध्ये केलं होतं ना, जबाबदारी घेतली आणि राजीनामा दिला कर्णधार पदाचा. ते करणं अपेक्षित आहे जर मालिका गेली तर. पण आपण आता पॉझिटिव्ह बोलतोय, मालिका गेली तर हा प्रश्न उद्भवणार आहे. आणि मी सांगतोय मालिका जरी गेली ना, 3-1 झालं ना, तरी सिडनीसाठी कर्णधार बदलणार नाही जोपर्यंत रोहित शर्मा अनफिट होत नाही तोपर्यंत.
आणि जोपर्यंत तो स्वतः सांगत नाही, म्हणजे अमोल म्हणतो ते बरोबर आहे. आदित्य जेव्हा हे धोनीचं म्हणजे कॅप्टन्सी त्यांनी हे केली, तेव्हा त्या ड्रेसिंग रूम मध्ये 4-5 प्लेयर होते. त्यांनी आम्हाला पत्रकारांना चक्क सांगितलं, आजूबाजूला बघितल्याला धोनीला स्वतःला जाणवलं की ही टीम आता माझी नाहीये. आणि मग तो थोडा मागे आला, हे त्याला कळलं. कारण तिथे विराट कोहली, रवी शास्त्री ह्याच्यात वेगळी कसं खेळायचं हे आपण बघितलंय, छाती बाहेर काढून कसं वागायचं हे त्याला कळत होतं की त्या दिशेला चालली आहे टीम. आणि एमएस ला ते कळलं पण म्हणजे. तर ह्यावेळी एनिवे जसं अमोल म्हणाल तसं आता ह्या मॅचच्या आधी तर बिलकुल होणार नाही. रोहित शर्मा तिन्ही टेस्ट मॅच तर नक्की खेळणार, पुढच्या तर दोन्ही म्हणजे गॅरंटी खेळणार. प्रश्न आहे फक्त की रोहित शर्मा आता ओपनिंग करणार का मिडल ऑर्डर येणार. सारखं बदलून बदलून मला नाही वाटत चालेल. आता रोहितनी जर ठरवलं असेल आणि जसं प्रमाणे टीम प्रॅक्टिस करत होती, परत मिडल ऑर्डर मध्येच त्यांनी भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. मला वाटतं तो राहुलला बाजू नाही काढणार. आता ठरवलंय ना तर तो स्वतःवर घेईल रिस्पॉन्सिबिलिटी आणि तो परत 6 नंबरला येईल. अमोल? मला नाही वाटत आता बदलेल ही बॅटिंग ऑर्डर. म्हणजे राहुल 5ची टेस्ट मॅच ओपन करणार असं मागच्या आठवड्यात मॅच नंतर म्हणलं होतं. तशीच अवस्था आहे. मला काहीच वाटत नाही. अनलेस पण आदित्यच्या या बाबतीत आदित्यची इन्साइट खूप नाही, सिरियसली म्हणतोय अरे राजा, मी हे कधी कधी मी नाही बोलतो नाही जेन्युइन हो, नाही पण की मला वाटत नाही की आता बदल होईल. जर का त्यांना करायचं असतं ना ते, तर तो गेल्या टेस्ट मॅचलाच ओपनिंगला आला असता. येस. तर आता आता जे होईल ते पुढच्या म्हणजे जोपर्यंत तो 3 टेस्ट खेळला तर 3, 2 खेळला तर 2. मला खात्री नाही की तो 3 टेस्ट खेळेल. पण तो 3 खेळला तर 3, 2 खेळला तर 2. ज्या काही तो टेस्ट मॅचेस खेळेल ते आता तो मिडल ऑर्डरलाच खेळेल, असं मला वाटतंय. आणि हा बोल ना गौरव. नाही, मी म्हणणार होतं एक मात्र गोष्ट आपल्या लक्षात की 5 मॅचची सिरीज आहे आणि म्हणजे ऑस्ट्रेलियन बॉलर्स किंवा तसंच इंडियन बॉलर्स व्हाईस वर्सा या टीम्सना आता कळलंय की एका बॅट्समनचा कुठला विकनेस आहे. आणि हेच प्रेशर मी सगळ्यांवर आहे. जयस्वालने 160 केले, पण आता जयस्वालची तशी ऑस्ट्रेलियाने थोडी वेगळी बॉलिंग टाकली. मला वाटतं तशात म्हणजे थोडी लेग स्टंप आणि अक्रॉस बॉलिंग टाकतील. परवा मार्नस लाबुशेन छान म्हणाला ऋषभ पंत बद्दल, कारण मला ऋषभ पंतवर यायचंय या टेस्ट मॅच साठी, की बरोबर आम्ही त्याला फ्रंट फूट आणि व्हर्टिकल बॅट खेळायला लावणार म्हणजे वी कॅन लिमिट हिज डॅमेज. अमोल, तू काय ऐकलंयस का? कारण माझ्या कानावर असं आलं की ऋषभ पंत जरा म्हणजे हो तो निवांत असतो, पण आपल्याला नेहमी ऋषभ पंतचा स्टंप माईकवर आवाज येत असतो की अरे इधर डालो, अच्छा किया, काहीतरी जोक मारतो. ह्या सबंध ऍडिलेड टेस्ट मॅचला तो इतका शांत होता. काय म्हणजे तू काय ऐकलंयस का? हे रोहित आल्यामुळे त्याला शांत केलंय काय? म्हणजे मला नाही वाटत ऋषभ त्याच्याप्रमाणे होता या टेस्ट मॅचला. ओके, जर तू ऐकलं नाही तर नक्की नाही. कारण काय इकडे व्हॉल्यूम जास्त कमी असतो ब्रॉडकास्टर कडून स्टंप माईकचा. सो त्याच्यामुळे खरंच शांत असू शकेल तो. पण मला माहिती नाही की याचा अर्थ काय काढायचा. म्हणजे मला खात्री नाही. एनिवे ऋषभ पंतच्या बाबतीत तो एक जो इन्सिडेंट झाला न्यूझीलंड वर्सेस ना, जो त्याने डाईव्ह केल्यानंतर गुडघ्यात ती परत ती भीती वाटली, त्या टाक्यावरच तो पडला. ओके. आणि ऋषभ पंत आता म्हणजे 4 वर्षापूर्वी ऋषभ पंत मैदानात तो बॅटिंग जशी करू शकतो याच्यावरच सगळं आलंय याच्या अवस्था. त्यामुळे तो माणूस म्हणून जर बदलला असेल, फक्त वय नाही, त्याला जो बसलेला धक्का आहे त्यातनं, तर आय डोंट नो. म्हणजे आणि परत तसंच आहे की ऍडिलेड मध्ये फक्त मोहम्मद सिराजच मूर्खपणा करू शकत होता. त्या बाबतीत ऋषभ पंत जास्त सेन्सिबल आहे, आपण सिद्ध करू शकतो. सिद्ध झालं म्हणजे नको तिथे कशाला बोलायचं. मॅच गेल्यानंतर. पण म्हणजे मला माहिती आहे, आपण आधी पण याच्यावरती बोललोय, पण मला याच्यावरती याला फंडामेंटली आता आपल्याला माहिती आहे की आपले पहिले 6 कोण आहेत. प्रश्न 7ला कोण खेळणार, म्हणजे नितीश रेड्डीच राहणार का, हा राहणार तो आहे. जर का आपलं एक ठरलं होतं की जर का काय सरफराज खान आणि अभिमन्यू ईश्वरन यांना जर का तुम्ही खेळवणारच नाही आहात, तर हे फारच ह्युमिलेटिंग नाहीये का त्या 2 प्लेयर्ससाठी की तुम्ही घेऊन जाता. आणि जर का आपण कोहलीच्या बाबतीत हे लॉजिक लावलं की बाबा कोहलीने आता पर्थला सेंचुरी केली आहे आणि लगेच 2 टेस्ट मॅच नंतर त्याला कसं काढणार, म्हणजे त्याला कोणी काढत नाहीये, मी एक उदाहरण म्हणून सांगतोय.
सरफराजनी बँगलोरला सेंचुरी केली आहे न्यूझीलंड विरुद्ध. त्यालाही 2च टेस्ट झाल्या होत्या त्याला काढलं तेव्हा. म्हणजे न्यूझीलंडच्या विरुद्धच्या बँगलोर टेस्ट नंतर इंडियात 2 टेस्ट मॅच खेळलं आणि त्याच्यानंतर पहिली टेस्ट मॅच होती पर्थला, तिकडे सरफराज खेळला नाही. तर म्हणजे हे लॉजिक, म्हणजे जर का तुम्हाला ऑस्ट्रेलियातल्या बाउन्सवरती तुम्हाला खेळता येत नाही असं तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये बघून वाटतंय, तर तुम्ही इकडे एनसीए ला प्रॅक्टिस घ्या, सिलेक्शन आणि टीम मॅनेजमेंट बरोबर. त्यांना खेळता येतंय का बघा आणि पाठवूच नका. अमोल तू बोल, काय बोलायचं? म्हणजे पत्रकार आपण उगाच नेटच्या मागे थांबतो असं वाटतंय, उगाच स्टोरीज लिहितो असं वाटतं. हे बघ, नाही पर्थचं मला सिलेक्शन आहे ना, म्हणजे हा ती परत मी तेच सांगतोय की सगळी बोटं सेम साईजची आहेत का? त्याच्यामुळे ते कन्सिस्टन्सी सिलेक्शन मध्ये जे असते ना, ती लॉजिक आणि इम्प्लिमेंटेशन हे रोल्सच्या दृष्टीने असते. कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे ना, असं म्हणलं जातं ना त्यावेळेस. ओके, आज सरफराज खान त्यांनी न्यूझीलंडमध्ये काही केलं असतं, म्हणजे जसं न्यूझीलंड विरुद्ध, जसं तू म्हणलास बँगलोरमध्ये 150 केले, तेव्हाच आपला हा विषय झाला होता की तरी सरफराज पहिल्या टेस्ट मॅच मध्ये खेळणार नाही. मुद्दा कधी उद्भवला जेव्हा रोहित नाहीये अवेलेबल तेव्हा, जेव्हा तुम्ही डीडीपीला घेतलं आणि त्याला खेळवलं, राईट, तिथे तुझा मुद्दा म्हणजे तो त्याच्यात काहीच दो राय नाहीये बिलकुल. ओके, मुद्दा साधा आहे की आय डोंट नो मी आधी बोललोय का, पण हे खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन होतं कोणाचं तरी, की जेव्हा पर्थमध्ये टीम सिलेक्ट झाली तेव्हा भारताचा शेवटचा सेंचुरियन, ओके, भारताचा शेवटचा 10 विकेट घेणारा बॉलर आणि भारताचा शेवटचा मालिकावीर, प्लेअर ऑफ द सिरीज, या तिघांनाही ड्रॉप केलं होतं आणि ड्रॉप केलं आधीच्या मॅच मधून, की जे परत न भूतो न भविष्य ते असं कदाचित असू शकेल. तर पण याला परत आपण हॉर्सेस फॉर कोर्सेस असं करून सगळ्याकडे कानाडोळा करता येतो. केलेला बरा. हम्म. आणि तू तू कोहलीच्या फॉर्म बद्दल बोलत होता आणि जॉश हेझलवूड जसा म्हणाला पहिल्या टेस्ट मॅच मध्ये, हो चांगला खेळला, पण शेवटी एक 1 डे सेंचुरी टाईप मारली. ऑलरेडी खूप पुढे गेलेले इंडिया, सो त्यामुळे ते ऑस्ट्रेलियन बॉलर्सना पण ते जाणवलं होतं. मला परत हे टीमकडे यायचं झालं तर आता तुमचं ते म्हणजे बॅटिंग डेप्थवर आलंय शेवटी. त्यामुळे मला एक म्हणजे जसं गौतम गंभीरनी वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं कारण बॅटिंग डेप्थ त्याला वाटत होती जरा वाढवायची. पण आता असं झालंय की नितीश रेड्डी खरंच चांगला खेळतोय. 7 नंबर काय कधी कधी वाटतं तो 6 नंबरला पण येऊ शकतो. पण तसं झाल्यानंतर मला वाटतं की तुम्ही अजून म्हणजे विकेट्स जर घ्यायच्या असतील तर एक ते चांगलं प्रेशर करायला मला ह्या टेस्ट मॅच मध्ये पण अश्विन खेळावा असं वाटतं. पण गौतम गंभीरनी जसं आपल्याला दाखवलंय की शेवटी आता त्याला बॅटिंग नाही, कुठेतरी शेवटी खालती 30 रन. पण मला तर हे कधी कधी म्हणजे पटतं, पण मग आता परत वॉशिंग्टन सुंदरला आणायचं आणि कारण परत ब्रिस्बेनला जास्त बहुतेक अश्विनला किंवा बॉलिंग मिळणारच नाही. पण माझं खरंच मत आहे की परत जर तुला कोणाला तरी खेळवायचं असेल, बॅटिंग वाढवायची असेल, अजून एक मध्ये लेफ्ट हँडर घेणं पण महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे डिसरप्ट होते स्कॉट बोलंड सारखे बॉलर, हेझलवूड खेळला तर त्याची लेंथ. तर मला वाटतं इथे मात्र परत इंडियाने जडेजाकडे बघावं. आज अमोल जसं म्हणाला तसंच मला वाटतं इथे थोडंसं क्रिकेटिंग सेन्स वापरावं. गॅम्बल नको, आता 1-1 झालेले आहे. प्रश्नच नाही. तुमचं ब्रिस्बेनचं प्रेडिक्शन? आरसा, तुमचं ब्रिस्बेनचं प्रेडिक्शन? गौरव? मला वाटतं परत ऑस्ट्रेलिया परत जिंकेल. गेले म्हणजे तुम्ही बघायला गेले 2 वेळा ते हरलेत, म्हणजे एकदा इंडिया विरुद्ध आणि मग वेस्ट इंडिज. मला नाही वाटत असं होईल. आता मला वाटतं काहीतरी मी मगाशी म्हणलं तसं इंडियन बॅट्समन मध्ये ते थोडेसे टेक्निकल फ्लॉज आहेत हे जास्त समजलेले आहेत आणि पॅट कमिन्सचे बॉलर्स मला वाटतं हे करतील. पण जसं अमोल परफेक्टली बोललेला, जी टीम पहिल्यांदा 70 का 80 ओव्हर खेळेल ती मॅच जिंकेल. हे मला हा फंडा फुल सिरीज भर राहणार आहे असं मला वाटतं. परत मला वाटतं तसं येईल. ब्रिस्बेनची बॅटिंग विकेट मे बी थोडी चांगली असू शकते अजून. तेवढे कंडिशन्स म्हणजे परत पिंक बॉल नसणार आहे, त्यामुळे परत इंडियाला थोडंसं म्हणजे
फॉरेन तेवढं वाटणार नाही. पण परत मला वाटतं की इथे ऑस्ट्रेलिया आता गॅबावर तरी परत हारणार नाही आणि त्यांचे बॉलर्स एक्स्ट्रा हाईटमुळे आणि कन्सिस्टंट बाउन्समध्ये पर्थ मधल्या विकेटवर थोडा इनकन्सिस्टंट बाउन्स होता. पण गॅबाला तसं नसेल. मला वाटतं ऑस्ट्रेलिया इथे पुढे 2-1 जाईल. येस, म्हणजे पहिल्या इनिंग्स मध्ये नाहीच फलंदाजी केली तर तुम्ही कॉम्पिटेटिव्हच होऊ शकत नाही. सामना जिंकण्याची शक्यता लांब राहते आणि आत्ता तरी चित्र अवघड दिसतंय. आशा करूया की आपण सामन्यानंतर बोलताना भारत 2-1 अशी पुढे. आत्ता मला शक्यता कमी वाटते. आदित्य? नाही, मला एवढंच वाटतंय की आपण या टेस्ट मॅचच्याही आधी बोललो होतो, पहिल्या टेस्ट मॅचच्याही आधी बोललो होतो की ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ही ट्रेव्हिस हेडवरती डिपेंडंट आहे. ट्रेव्हिस हेड चालला म्हणून ऑस्ट्रेलिया ही मॅच जिंकलं. अदरवाईज आपण कॉम्पिटेटिव्ह राहिलो असतो जर का ट्रेव्हिस हेड, गौरव तू नव्हताच, आम्ही तो मॅच संपल्या रिव्ह्यू केला ना, तेव्हा मला, कारण तो मॅच संपल्या आम्ही लगेच केला कारण तो टाइम बाउंड होता. पण मी त्याच्यामध्ये एवढंच म्हटलं होतं की जेव्हा हेड बॅटिंगला आला ना, तेव्हा बुमरा, स्मिथ पहिल्याच बॉलला आउट झाला होता आणि ती ओव्हर बुमरानी टाकली आणि मग तो बुमराचा स्पेल संपला. ओके, त्या ओव्हरमध्ये पण बुमरानी त्याला 2दा बीट केलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने हर्षित राणा आला, दुसऱ्या साईडने मोहम्मद सिराज आला आणि मग हेडनी खोलून टाकलं. तिकडे हेड मिळाला असता तर मॅच पूर्ण कॉम्पिटेटिव्ह झाली असती. मला एवढीच इच्छा आहे की इंडियानी कॉम्पिटेटिव्ह राहिले ना तर रिझल्ट काहीही लागू शकतो. म्हणजे जर का पहिल्या इनिंग मध्ये आपण 250-260 जरी केल्या ना 70 ओव्हर खेळून, तरी मग पूर्ण मॅच आपण कॉम्पिटेटिव्ह राहू शकतो. जरी ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंग मध्ये 350-350 केल्या असतील तरी सुद्धा. सो इंडियाची पहिली बॅटिंगची इनिंग आणि त्याच्यात म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि गिल हे दोघं आणि मे बी पंत, या तिघांपैकी जर का कोणी खेळू शकलं, मला बाकीच्यांकडनं फार हे नाही. के एल राहुल आपण करतोय. माझ्या मते के एल राहुलचं झालेला आहे विषय आता. के एल राहुलला ऑस्ट्रेलियन्स आता चढतील त्याच्यावरती पुढच्या सिरीजमध्ये असं मला वाटतं. जर का त्यांनी वेआउट काढून चांगलं परत ओव्हर्स खेळून काढायचं कंटिन्यू केलं तर चांगलंच होईल. पण माझ्या दृष्टीने यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत हे तिघ जणांना न घाबरता खेळणारे आहेत. म्हणजे आणि आता वेळ आलेली आहे की गिलनी एखादी इनिंग खेळावी क्रुशियल. तर त्याच्यामुळे मला एवढंच वाटतं की आपण कॉम्पिटेटिव्ह राहिलो तर रिझल्ट काही लागू शकतो पहिल्या इनिंग मध्ये, एवढंच मला वाटतं. आदित्य, तू तरी पण म्हणतोस प्रेडिक्शन नाही चालत. कसं आउट काढायचं अमोल, पण प्रेडिक्शन ट्रॅव्हिस हेडला आउट कसं काढायचं, आउट झाला तर, पण ट्रॅव्हिस हेडचं कसं आउट काढायचं हे या मॅच मध्ये नाही, पर्थ मध्ये पण नाही जमलंय, WTC मध्ये नाही जमलंय, वर्ल्ड कप फायनलला पण नाही जमलंय. त्यामुळे इतकं सोल्युशन ते हा आउट झाला हो तर कदाचित आउट होईल, पहिल्या बॉलला पण एज लागेल, पण कुठे बॉलिंग टाकायची मला नाही वाटत अजून इंडियाला हे समजलं आहे. आणि मला मॉन्टी गोखलेची आठवण झाली की 3 मिनिटं बोलून आदित्य जसरी प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. इंडिया जिंकेल. येस येस. हे अमोल, पण ड्रॉ कोण का नाही म्हणत हल्ली? अरे म्हणजे बाबा, काय रे बुवा, ड्रॉ मॅच 5 दिवस 4 दिवस पाऊस पडला ना तर ड्रॉ होऊ शकते आजकाल टेस्ट मॅच. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधली बॅटिंग इतकी वाढत चालली आहे, छान होत चालली तू आहे. ती इंडियाची बांगलादेश विरुद्धची टेस्ट बघितली नव्हतीस का? हो. काय म्हणजे 1.5 days मॅच झालं होतं आणि इंडियाने जिंकली होती ती मॅच. त्यामुळे मागची ब्रिस्बेनची टेस्ट इंडिया विरुद्धची 5 दिवस 3ऱ्या सेशनला गेली होती. आदित्य, माहित नाही, कदाचित जाऊ शकते. ड्रॉ विसरू नका. ड्रॉ होणार नाही. आयदर तुम्ही जिंकाल किंवा मी जिंकेन, एवढेच रिझल्ट पॉसिबल आहेत. ओनली 2 रिझल्ट आर पॉसिबल. एकच रिझल्ट होणार आहे, क्रिकेट विल बी द विनर. वा 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 वा. याच नोटवरती हीच ती वेळ, हाच तो क्षण. हा रिव्ह्यू कसा वाटतो, हा प्रिव्ह्यू कसा वाटतोय हे पण तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. हल्ली तुम्ही खूप कमेंट्स करता, आम्हाला खूप मजा येते. बऱ्याच वेळा आम्ही रिस्पॉन्ड नाही करू शकत कमेंट्सना, पण त्याचा पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. पण एपिसोड जास्तीत जास्त फिरवा, लाईक शेअर सबस्क्राईब करा.
अमोल आणि गौरव, तुम्ही आज दोघंही इकडे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही टेस्ट मॅच झाल्यावरती गौरव आम्ही मेसेज करतो, लवकरात लवकर आपण त्याचाही रिव्ह्यू देऊ. होपफुली मी जास्त आनंदात असीन असं आपण म्हणू. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.